मित्रहो, चित्रपट अभिनेता पद्मश्री विजेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झालेला आहे। त्याच्या राहत्या घरी झालेला हा हल्ला काहीसा गंभीर स्वरूपाचा होता। या हल्ल्यात त्याच्यावर 6 वार करण्यात आले, त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि याचा तपास पोलीस करत असतानाच नेत्यांची बडबडबाजी ही सुरू झाली आहे। आता नेते आणि त्यांची बडबड म्हटली की यातला सगळ्यात अग्रक्रमावर असलेला नेता कोण असणार, तर तो जितेंद्र सतीश आव्हाड। आव्हाडांनी या संदर्भातली केलेली बडबडबाजी ही मुंबई पोलीस आणि मुंबईतलं एकूणच जनजीवन, पोलिसांचा तपास आणि वैद्यकीय व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकेल का, किंवा या सगळ्यांचे जे काही परिश्रम आहेत त्याकडे दुर्लक्ष करायला भाग पाडेल का, असं आव्हाड बोलून गेलेले आहेत। आव्हाड बोलले की त्यानंतर समोरचेही लोक बोलणार आहेत आणि मग नेत्यांच्या या बडबडबाजीमुळे प्रत्यक्षात जी घटना आहे ती एका बाजूला पडेल। आणि असं आव्हाड का बोलतात किंवा असं आव्हाडांची बडबडबाजी जी आहे ती त्यांना का करावी लागते, आणि एकूणच सैफ अली खानवरचा हा हल्ला आणि मुंबई पोलीस या सगळ्यावर आपण संक्षिप्त स्वरूपात विवेचन करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, आजची घटना घडलेली आहे। सैफ अली खान याच्या वांद्रे पश्चिमेतल्या निवासस्थानी त्याच्यावर हल्ला झालेला आहे। पहाटे 2च्या आसपास हा हल्ला झाला आणि हा हल्लेखोर जो आहे तो जिन्याने सैफ अली खानच्या घरापर्यंत पोहोचला। आणि जर समजा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर जिथून बाहेर यावं लागतं त्या प्रवेशाच्या मार्गाने हा चोरटा आत गेला होता। आता याला आपण चोरटा या क्षणाला म्हणतो, याचं कारण असं आहे की पोलिसांनी तशी प्रतिक्रिया दिलेली आहे। पोलिसांनी या संदर्भात काय म्हटलंय तेही आपण अगदी संक्षिप्त स्वरूपात ऐकूया। जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी बिल्डिंग मध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। ते डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी लहाट सेक्शनची टीम विविध ठिकाणी काम करत आहे। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येईल। आताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे। सध्याच अटक करण्यात पुढच्या सगळ्या गोष्टी। आता आपण पाहिलं की मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी नेमकं या संदर्भात काय सांगितलं। सैफ अली खानला या हल्ल्यानंतर 6 वार झाले त्याच्यावर आणि या हल्ल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे। शस्त्रक्रियेनंतर 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा हा त्याच्या मणक्यामधून बाहेर काढण्यात आलेला आहे। आणि मुंबईच्या वैद्यकीय विश्वातील एक मोठं नाव डॉक्टर नितीन डांगे, जे पूर्वी KM ला होते, हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले, शस्त्रक्रिया केलेली आहे, त्यांनीच सैफ अली खानवर शस्त्रक्रिया केलेली आहे आणि त्यांची जी शस्त्रक्रिया आहे ती यशस्वी झाली आहे असं डॉक्टर नितीन डांगे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे। आता ऑपरेशन थिएटरमधून त्यांना अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलेलं आहे। आता हा जो हल्ला झालेला आहे हा चोरीच्या उद्देशाने झाला आहे की आणखी कोणत्या उद्देशाने झाला आहे याचं काम करण्यासाठी आणि हल्लेखोराचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फणसळकर। विवेक फणसळकर हे ठाण्याचेही पोलीस आयुक्त होते। जितेंद्र आव्हाड यांना त्यांची कार्यशैली माहिती आहे आणि त्याचप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांना विवेक फणसळकर आणि त्यांच्या अंतर्गत असलेली जी काही पोलीस व्यवस्था आहे ती नीट माहिती आहे। फणसळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एक जी काही किंवा फणसळकर असल्यापासून मुंबई पोलिसांमधली जी चमकोगिरी आहे ती काहीशी कमी झालेली आहे। आधी काम करायचं, रिझल्ट द्यायचा आणि नंतर बोलायचं, अशी एक पद्धत ही विवेक फणसळकरांची पद्धत म्हणून ओळखली जाते। आता या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 10 टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट असलेले
दया नायक हे वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले, त्यांनी त्यांच्या परीने सुरुवात केलेली आहे। पण या सगळ्या गोष्टी होत असताना जितेंद्र आव्हाड यांनी एक भाष्य केलंय। आव्हाड असं एक्स पोस्टवरून म्हणालेत की सैफ अली खानने आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाला असेल। आता सैफ अली खानने आपल्या मुलाचं नाव हे काही काल आणि आज ठेवलेलं नाहीये, त्यामुळे आव्हाडांनी हे अशा पद्धतीचं विधान करणं आणि याला थेट धार्मिक रंग चढवणं, यातून होऊ काय शकतं की जो हल्लेखोर आहे तो पोलिसांच्या पकडीपासून काहीसा दूर जाऊ शकतो। कारण पोलीस वेगळ्या पद्धतीने तपासाच्या साठी आपली चक्र फिरवतील, आपली दिशा बनवतील आणि जो प्रत्यक्ष हल्लेखोर आहे तो पोलिसांपासून तितका दुरावला जाईल। पण अर्थात मुंबई पोलिसांच्या बाबतीत असं होणार नाही, कारण मुंबई पोलीस दल कशा पद्धतीत काम करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जर राजकीय हस्तक्षेप नसला आणि वरिष्ठांचं नीट लक्ष असलं तर मुंबई पोलिसांत इतकी दर्जेदार सुरक्षा व्यवस्था दुसरी कोणती नाहीये। आता आव्हाड असं बोलल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम हे त्या संदर्भातली प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी आव्हाडांनाही सुनावलेलं आहे की तुम्ही धार्मिक रंग देऊ नका किंवा याला वेगळं वळण देऊ नका। सैफ अली खान हा जो अभिनेता आहे याच्या बाबतीत सांगायचं तर सैफ अली खान हा जरी नवाब खानदानीतला किंवा नवाब कुटुंबातला असला, शर्मिला टागोर आणि मनसूर अली खान पतौडी यांचा चिरंजीव असलेला सैफ अली खान हा काही कसदार अभिनयासाठी ओळखला जात नाही, पण व्यावसायिकतेच्या दुनियेमध्ये आणि बॉलिवूडच्या झगमगाटामध्ये आपल्याला मिळणारे चित्रपट आणि त्याची असलेली भूमिका यातून स्वतःकडे कसं लक्ष राहील आणि आपलं सगळं नीट कसं चालेल या सगळ्या गोष्टी सैफ अली खान नीट बघत आलेला आहे। आणि त्यामुळे सैफ अली खानच्या घरात झालेली ही जी चोरी आहे किंवा हा जो हल्ला आहे तो चोरीच्या उद्देशाने केलाय की आणखी काही उद्देश आहे यासाठी मुंबई पोलीस अत्यंत दक्षपणे काम करत आहेत। पण आत्ता इथे जी समस्या आहे ती आव्हाडांसारख्या नेत्यांची आणि मुंबई सारख्या गजबजाटात असलेल्या एका शहराची। जर मुंबई सारख्या शहरामध्ये एका अपार्टमेंटच्या बाजूला दुसरी अपार्टमेंट किंवा एका इमारतीच्या बाजूला दुसरी इमारत ही बनलेली असते, कारण हे शहर 3 बाजूंनी पाण्याने घेरलेलं आहे, मग अशा वेळेला सैफ अली खान असो किंवा अमिताभ बच्चन असो यांच्या निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या इमारतीतून किंवा तिथे असलेल्या संरक्षक भिंतीवरून बऱ्याच वेळेला अप्रिय घटना घडू शकतात, जी सैफ अली खानच्या बाबतीत घडलेली आहे। शेजारच्या इमारतीतून हा चोरट्या आत आलेला आहे किंवा हा तरुण आत आलेला आहे आणि तो हल्ला करून गेलेला आहे। आता हा हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या 2 महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये बोलवलेलं आहे। जितेंद्र आव्हाड जसं बोलतायत, लगेच आत्ता बॉलिवूडमधली जी काही सगळी तारांकित मंडळी आहेत त्यांनी पण आता बोलायला सुरुवात केलेली आहे। पूजा भट्ट हिने पण एक्स पोस्ट करत असं म्हटलेलं आहे की क्वीन्स ऑफ सबब म्हणजे उपनगराची राणी समजल्या जाणाऱ्या वांद्रे पश्चिम मधलं जनजीवन हे काहीसं असुरक्षित झालेलं आहे। आता हे काही आव्हाडां इतकं धार्मिक किंवा लगेच संशयाच्या घेऱ्यात आणि वातावरणात मुंबईला किंवा वांद्र्याला उभं करणारं हे विधान नाहीये। पण पूजा भट्ट जे बोललेली आहे याकडे विवेक फणसळकर, देवेन भारती आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत यांनी गांभीर्यानं बघण्याची वेळ आलेली आहे। कारण वांद्रे ज्या पद्धतीत बहुरंगी आणि बहुढंगी आहे तितक्याच मोठ्या प्रमाणात ते एक श्रीमंतांचं शहर म्हणूनही त्याला ओळखलं जातं। बॉलिवूडचे दोन्ही मोठे स्टार हे तिथेच राहतात, शाहरुख खान आणि सलमान खान। मग अशा या शहरामध्ये इथे असलेली जी काही अनधिकृत नागरिकांची वस्ती आहे किंवा वांद्र्याच्या लीलावतीच्या समोर बनणाऱ्या झोपडपट्ट्या या दिवसागणिक एक नवी समस्या उभी करतायत। अर्थात हे काही कोणत्या एका विशिष्ट राजकीय पक्षामुळे होतंय असा काही त्याचा भाग नाहीये। काँग्रेस, भाजप, शिवसेना या सगळ्यांनी या अनधिकृत झोपड्यांसाठी आणि त्यातल्या घुसखोर आणि अवैध राहणाऱ्या नागरिकांसाठी हातात हात घातलेले आहेत। मग ती शिवसेना असो ठाकरेंची किंवा भाजप असो
देवेंद्र फडणवीसांचा आणि मोदींचा। इथे दरवर्षी किंवा एका विशिष्ट कालावधीने एक मोठी आग लागते आणि त्या मोठ्या आगीनंतर तितक्याच मोठ्या प्रमाणात इथे झोपड्या बनवल्या जातात। या झोपड्यांमधून कोण राहतं याचा तपास जर मुंबई पोलिसांनी करायला सुरुवात केली की लगेच हे सगळे राजकीय नेते एकत्र येतात आणि मुंबई पोलिसांचे प्रयत्न हाणून पाडतात। पण मुंबई पोलिसांकडे पण एक अशी व्यवस्था आहे की काही मलई खाणारे जे काही अधिकारी आहेत किंवा यांचं या झोपडपट्टी माफियांशी असलेलं साटेलोट आहे, त्यामुळे या अशा महत्त्वाच्या व्यक्तींवर होणारे हल्ले आणि त्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं इतकी वांद्र्याची परिस्थिती बिघडली आहे हे पण आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही। इथले रिक्षावाले किंवा त्यांच्याकडे नसलेले परवाने आणि नोंदणीकृत नसलेल्या रिक्षा याच्यामुळे सुद्धा एक वेगळी समस्या वांद्र्यामध्ये निर्माण झालेली आहे। मुंबई पोलिसांचे आयुक्त विवेक फडसळकर, वाहतूक पोलिसांचे अधिकारी आणि या सगळ्यांनीच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी या तिघांनीही जसं राजकीय नेत्यांनी हातात हात घालून इथल्या झोपडपट्ट्या वाढवल्या आहेत तसं या तिघांनी हे शहर अधिक किंवा हे उपनगर अधिक सुरक्षित कसं राहील यासाठी काम करण्याची गरज आहे। मुंबई पोलिसांनी या सैफ अली खानवरच्या हल्ल्यासाठी 10 टीम बनवलेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेला, मुंबई पोलिसांना आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा स्वतःची एक वेगळी धडक यंत्रणेची व्यवस्था करावी लागणार आहे। याचं कारण काय तर ज्याप्रमाणे बिश्नोई गँगचा धुमाकूळ सलमान खानच्या घराबाहेर सुरू आहे त्यातून सलमान खान हे जरी टार्गेट असलं तरी कधीही निरपराध नागरिकांचा बळी या सगळ्या रणधुमाळीमध्ये आणि धसमुसळेपणामध्ये जाऊ शकतो। सैफ अली खानच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या संरक्षक भिंतीवरून आलेला हा चोरटा हे एक प्रातिनिधिक रूप आहे। मुंबई पोलिसांना आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागणार आहे। पण तोपर्यंत हे अधिकारी आणि त्यांचे विभाग भान ठेवेपर्यंत जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बडबोल्या नेत्यांनी थोडंसं स्वतःवर जर नियंत्रण ठेवलं तर समोरच्या बाजूला असलेले बोलबच्चन पण काही वेळ गप्प राहू शकतील। सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला हा गंभीर आहे। मुंबई हे एक आर्थिक शहर आहे आणि आर्थिक राजधानी आहे। इथे जितके आर्थिक व्यवहार घडतात, इथे जितकी लोकांची भरभराट होते तितकी झपाट्याने देशात कुठेही होत नाही आणि त्यामुळेच मुंबईकरांकडे किंवा मुंबईकडे हा सगळ्याच लोकांचा ओढा असतो। पण त्या ओढ्यांबरोबर हे सगळे असे अप्रिय घटकही या शहरात पोचलेले आहेत। मुंबई शहर जे काही सुरक्षित आहे त्याचं खूप मोठं योगदान हे राजकीय नेत्यांपेक्षा मुंबई पोलिसांकडे जातं। मला खात्री आहे की मुंबई पोलीस हा जो हल्लेखोर आहे त्याच्याकडे विक्रमी वेळेत पोचतील आणि त्याच्या मुसक्या आवळतील। पण तोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूला बसलेल्या बोलबच्चन नेत्यांनी जर आपल्या तोंडावर चिकटपट्टी लावली तर कदाचित मुंबई पोलिसांना आपलं काम शांतपणे करणं शक्य होऊ शकेल। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, कोणताही हल्ला असो किंवा कोणतीही घटना असो आपल्याकडचे नेते हे लगेच त्याला धार्मिक रंग देतात आणि तेच खरे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं आपल्याला वाटतंय का? सैफ अली खानवर झालेला हल्ला हा चोरीच्या उद्देशाने झालाय असं पोलीस म्हणतात। या हल्ल्यामुळे जी सगळी तारांकित मंडळी आहेत त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं आपल्याला वाटतंय का? मुंबई दिवसागणिक असुरक्षित होते पण त्याला इतर सगळ्यापेक्षा राजकीय नेते मंडळी आणि त्यांचं राजकारण हे कारणीभूत आहे का? आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो। आणि असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।